जय शिवराय. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे शिवजयंती, तर तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय शिवाजी, जय भवानी. तर ना आज ऋतूच्या शाळेत जयंती साजरी करणार होते. तर ज्यांना यायचं त्यांना म्हटले होते की या म्हणून. पण मग मी सकाळीच होतं ना, 7:30-8च्या दरम्यान मुलांना बोलवलं होतं. तर त्याला मी म्हटलं की जाऊ द्याला नको जाऊ, कारण मी पण आदल्या दिवशी सहीचं फोटोशूट घेऊन जरा दमलेलेच होते. कारण अख्खा दिवस त्याच्यात गेला, परत बाजार वगैरे, मग त्यामुळे मला पण थोडंसं थकलेवाणी होत होतं. परत तिचे पण व्हिडिओ एडिट वगैरे केले. तुम्हाला रील आले असतील युट्यूबला आणि माझ्या इंस्टा आयडी वरती नक्की बघा. तर तेच एडिट करत होते आणि मग याला म्हटलं की नको, पण नाही नाही आई मला जायचंय. आणि 6 वाजताच उठला आणि सारखा म्हणतोय किती वाजले किती वाजले किती वाजले. त्याला पण आहे ना, म्हणजे खूप हौस आहे बरं का. म्हणजे मला तर आहेच आहे, पण एवढं आहे की माझ्या दोन्ही पण मुलांना चांगली हौस आहे काही पण असू. आणि हे पाहिजेनच बरं का खरं. म्हणजे काल मला आज समजलं की हा ऋतूला पण आवड आहे. तर मग मी तरी सकाळी उठली, म्हटलं जाऊ द्याला बाळा, झोपवला तू. नाही अगं आई मला जायचंय, रडायच लागला की मला जायचंय मला जायचंय, मला मावळं व्हायचंय, मला मावळं व्हायचंय. म्हटलं ठीक आहे चल मग. तर मग एक अगोदर दुसरा कुर्ता काढला होता मी, पण तो काय त्याचं ना खालचं जो आहे का सलवार, त्याची नाडीच पॅक झाली होती. तर मग हा एक होता. तर म्हटलं मग हाच घालूया. तर मग आंघोळ वगैरे झाली त्याची, त्याला मस्त कुर्ता वगैरे घातला. आणि मग सई पण उठली होती. मी म्हटलं सई उठायच्या अगोदर जरा माझं आवरण, पण कायच ती उठलीच. आणि मग त्याला मी आता ना कपाळाला चंद्रकोर काढते. त्याचं कालपासून चाललंय की मला चंद्रकोर काढ बरं का. आणि तसं पण त्याला रेग्युलर आवडती. 6चे आणले होते यांनी मागं 2, कारण तो शाळेत जाताना पण लावत होता, पण ते कुठं गेले माझ्याच आता लक्षात नाही. तर मग मी इथं ना त्याला खरं खूप छान चंद्रकोर काढली. पहिलं आहे ना, तर ते गंध आहेत ना माझ्याकडे 12. तर अगोदर असं भगवा रंग आहे ना त्यातला तो गंध, तर त्याने अगोदर अशी चंद्रकोर एक काढली. आणि नंतर ती पण एवढी छान वाटत होती ना, पण आहे ना अशी ती अशी जास्त डार्क किंवा आपण कसं म्हणतो उठून दिसत नव्हती. तर म्हणून मग मी नंतर म्हटलं की त्याच्यावरती रेड कलरच्या गंधाने मी परत असं बॉर्डर घेतली. बॉर्डर म्हणजे मध्ये असं रंगवलं आणि साईडला ना असं ऑरेंज कलरचा तो गंध. एवढी छान दिसत होती ना ती चंद्रकोर, मस्त दिसत होती. तुम्हाला मी दाखवीनच सगळं माझं झालं की ऋतूचा लुक कसा वाटतोय. तर सईची मध्ये मध्ये लुडबुड होती, तुम्हाला तर माहिती, ते तर असतंच तिचं. तिला मी 10 वेळा म्हटलं अगं तू खाली बस, कारण काय होतंय गंध जर हलला का मग ते पूर्ण खराबच होऊन जाईल. आणि माझ्याकडे काही साचा वगैरे नव्हता ना, तर त्याच्यामुळे मला थोडासा उशीर लागत होता हे काढायला. आणि तो बघत होता कोणी आहे का, रोडला दिसतंय का कोणी जायला. पण तसं यांच्याच बरोबर मी त्याला लावणार होते, कारण यांचं त्याचा टायमिंग व्यवस्थित असतो सकाळचं जर जायचं ठरलं तर. तर बघा, आणि सारखं आई मी पाहतो असं चाललं होतं. आणि ऑरेंज कलरची एक ओढणी नाहीये, हे असा कपडा आहे. तर मग तो त्याला मी पहिलं म्हटलं बघू फेटा होतोय का त्याचा, पण झालाच नाही तर मी त्याला असं बांधणार होते. आणि तो काय झाला नाही. मग म्हटलं जाऊ, तो म्हटलं कमरेला बांधूया. तर मग त्याच्या कमरेला बांधला आणि तो पण छान दिसत होता, असा मस्त मावळा, भारी वाटत होता. तर बघा चंद्रकोर. आणि सई पार आत्ताच उठली झोपेतून, त्याच्यामुळं तिचं जरा कुणकुण चालू आहे. मी पण काय अजून आंघोळ वगैरे केली नाही. आता म्हटलं याचं जरा व्यवस्थित आवरलं ना, कसं हा शाळेत गेला की मग मी जरा निवांत. तर बघा अशी मस्त चंद्रकोर लावली मी. गंधाचीच लावली, कुंकवाची नाही लावली. आणि मग त्याला म्हटलं मूर्ती घेऊन असं उभा राहा. त्याला पण खूप हौस आहे आणि पाहिजेनच खरं. आजकालच्या जमान्यात हे पाहिजेनच, जरा ऍक्टिव्ह राहणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. मला पण मस्त काय काय वाटतं, पण काय होते जरा मुलांमुळं कधी कधी माझा मूड ऑफ होतो. तरी पण त्याच्यातून वेळ काढून मी करतेच ह्या गोष्टी, आणि केल्याच पाहिजे. मेन म्हणजे आजकाल कसं जास्त सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणं पण महत्वाचं आहे आणि ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहे. तर मग ऋतू शाळेत गेला आणि शाळेतून आला, मग तोपर्यंत तो काय 9:30ला लगेच आला.
आणि मग आम्ही आज असंच टीव्ही वरती पाहत होतो कुठं जयंती साजरी वगैरे केली जाते मस्त. आता कुठं जाणार तर नाही आम्ही. तर म्हटलं चला इथंच आपण पाहूया. ऋदूनी टीव्ही लावला. मला म्हणतो आई आता हेच बघूयात आपण. आणि मग दोघांना पण मी जेवायला दिलतं. वाटाणा बटाट्याची मस्त भाजी केली. दोघं पण मस्त जेवायला बसले. बघा. आणि त्याला आवड आहे बरं का ऋदूला, असं आवडतं का शिवाजी महाराज, संभाजी महाराज. त्याला काल मी म्हटलं, मला म्हणतो मला जास्त संभाजी महाराज आवडतात. आणि ना ही रांगोळी होती ते 15 किलोची रांगोळी महाराजांची बघा, महाराज काढले तेवढं छान वाटत होतं ना बघा. एकदम मस्त त्यांचं रांगोळी काढलेली ना. आणि नंतर आजकाल बघा राजमाता कोणती तरी एक पैठणी पण आली, ती पण आहे. त्याच्यावरती असं तुतारी आणि चंद्रकोर आहे ना. तर आता नवीन एक साडी म्हणजे मी आता याच्यातच बघितलं बघा. त्यांचेच नाही का ते दुसरा एक टीका असतो बघा, हा इथं दिसतोय तसं त्याच्यावरती. आणि हे बघा त्यांचा मुकुट वगैरे एवढं मस्त ना बघा. आणि एवढं भारी वाटत होतं ना, म्हणजे सगळं जे जे आहे ना आपलं महाराजांचं राजमुद्रा वगैरे ते एकदम मस्त. आता साडी आलीये हे श्रीकांत दास म्हणून जे आहेत ना, ते 1 महिना लागतो म्हटलं एक साडी बनवायला. तर हँडवूड सगळं म्हणजे हँडमेडच आहे सगळं, हातानेच बनवतात ते. तर मग ते पण मी पाहत होते. तर काही दिवसांनी ही पण साडी येईल. आता खूप छान छान काय काय ट्रेंड यायला लागलाय. ते पण मी आज टीव्ही बघितला म्हणून मला समजलं, नाही तर मला काही समजलं नसतं. तर मग मुलं पण पोटभर जेवली, मी पण त्यांच्या बरोबर जेवले. कारण मला पण भूक लागली होती सकाळी, मी काही एवढा नाश्ता नव्हता केला. मग बघा मी रेडी झाले. तर मी पण आज व्हाईट कलरची कुर्ती घातली. ऑरेंज कलरची नाहीये माझ्याकडे, आहे पण ते आता मला शोधायला लागेल म्हणून मग मी म्हटलं चला व्हाईट कलरचीच घालूया. चिकन मधली ही अशी कुर्ती, ब्लॅक आणि व्हाईट असे दोन आले होते. माईकच पडला माझ्या हातात पटकन खाली. तर असं ब्लॅक आणि व्हाईट असे 2 कलरचे आणि कुर्ती आणि खाली एक पॅन्ट होती, दोघांमध्ये एक कॉमन रेड कलरची आणि ही ओढणी. असं तर याला ना ऋतू पण नव्हता झाला तेव्हा, 7 वर्ष झाले असतील तेव्हा मी हा ड्रेस शिवला होता. आणि मग आज काय घालण्यात काही एवढं येत नाही, पण म्हटलं चला आज घालूयात म्हणून मग घातला होता. आणि सकाळची आणि आता जेवण केलं त्याची सगळी भांडी जी होती ना, तर म्हटलं चला लगोहात भांडी पण पटकन घासून घ्यावं. कारण आज मुलं घरीच आहे, तर त्यामुळं काय होतं त्यांच्यासोबत बसलं की कसा दिवस जातो तेच कळत नाही. तर म्हणून मग म्हटलं आपलं पहिले भांडी वगैरे घासून घ्यावी आणि मग नंतर मला पोरांना झोपवायला वगैरे जरा बरं ना. म्हणून मग चाललंय माझं आता इथं भांडी घासायचं काम. आणि माझं असंच असतं 2-4 भांडी घासली की मी ती जेवढी घासलीत ना तेवढी लगेच धुवून ठेवत असते. कारण मला ती अशी सवयच लागली आहे की कपड्यांचं पण असंच असतं. जरा 2-4 कपडे धुतली का लगेच उठून ती पिळायची आणि वाळत घालायची. आणि अशी म्हणजे मी बघितली बऱ्याच जणांना अशी सवय. तुम्हाला पण अशी सवय आहे का मला नक्की सांगा. 4-5 भांडी झाली का पहिली ती धुवून ठेवायची. नाहीतर काय काय करतात सगळी भांडी घासतात आणि मग सगळी धुतात असं. पण मला अशी सवय लागलेली आहे. पहिली घासायची 5-6 झाली की परत धुवायची. मग ज्या त्याने म्हणजे मला असं वाटतं पर्सनली का जरा आहे ना लोड कमी होतो कामाचा. का हा आता एवढी झालेली आहेत, आता एवढी थोडीशीच राहिली आहेत. तर मग दळण केलं होतं परवा, तो पण लगेच म्हटलं डबा धुवून टाकावा. आणि किचन वाटा वगैरे धुतलेला आहे. फक्त आता भांडी झाली की एवढं सिंक आहे बेसिंग वगैरे एवढं धुवून घेईन. म्हणजे मग कसं फरशी पुसली की मग सकाळी सकाळी जरा काम उरकलं ना तर बरं पडतं ना. आता काय झाले जरा ऊन आहे ना भासायला लागले. आता 5-6 दिवस झाले जरा बऱ्यापैकी ऊन लागतंय, गरम पण होतंय संध्याकाळचं. कधी कधी दुपारचं नाही होत पण संध्याकाळचं आहे ना जरा जरा गरम व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आता सध्या ना जरा कॉटनचे कपडे किंवा फुल बाईचे तर असतातच, पण जरा काढायलाच पाहिजे ना उन्हाळ्यातले कपडे. आणि कॉलरचे वगैरे असेल ना तर बरे पडतात. कारण मग कसं बाहेर वगैरे मग जरा एवढं खराब तर नाही होत. तसं पण काही मी लई जास्त बाहेर जातच नाही, घरातच असते. पण तरी पण मुलांना पण मग घरातल्या घरात बनेल वगैरे हाफबाईचे कपडे, छोटी पॅन्ट हे त्यांचं उन्हाळ्याचे कपडे वेगळे असतात. तर यांना मी रात्रीच म्हटलं की आता उन्हाळा सुरू व्हायला लागलाय तर हळूहळू कपडे पण बाहेर काढायला पाहिजे मुलांचे पण. तसे पण सईला जास्त करून ऋतूचेच कपडे मी यूज करते. त्यामुळं कपड्यांचं काही एवढं हे नसतंय. आणि लगोहात ऋतू संघ पण मी बोलत होते
कारण त्यांची पण मध्ये लुडबुड चालूच होती. त्याचं म्हणणं होतं की मला बाहेर जायचं खेळायला, पण आता ऊन चांगलंच लागतंय. आता 11 का 11:30 वाजलेले पण तरी पण बाहेर चांगला ताप पडलेला आहे. त्यांना म्हटलं नका, आपण तुम्ही घरातच खेळा पोर्च मध्ये. म्हणजे मग मग छकुली दीदी आली होती, बराच वेळ खेळत होते, तिच्यासोबतच त्यांचं खेळायचं चाललं होतं. मग दुपारून मग जरा त्यांना झोपवलं. उन्हाळ्याची कशी जरा मुलं झोपली का त्यांना पण जरा बरं ना आपल्याला पण. पण मुलं झोपली ना का उन्हाळ्यात असं एकदम चिनभिन वाटतं, एकदम सगळे शांतता असते ना, त्यामुळे असं एकदम आपण काय म्हणतो, असं काहीतरी असं चुकल्यासारखं वाटतं, असं होतं. तर असंच मी आता माझ्या भांडी वगैरे झाली ना की मुलांना आता झोपवते वगैरे. तर चला, आले मी किचन मध्ये. दुपारी सगळं आवरलं, पोरं झोपली, तो आला शाळेतून. आणि बघा अजून पण त्याची चंद्रकोर आहे तशी लावली होती मी मस्त. हा, सईला पण दाखवली. सईने बघा किती छान मस्त गोंडा घातलाय. केळ खाती ती, उठली आताच. आणि म्हटलं चला कॉफी घ्यावी. आज ब्रूची कॉफी, नाहीतर नेहमी जी अवेलेबल असेल ती. संपली होती, गावातून आणलीच नाही, इथं दुकान आहे तिथूनच आता घेऊन आला. हा, आणि दिवसभर आहे ना, आताशीच जर आवाज कमी झालाय स्पीकरचा वगैरे. आत्ताच 5 मिनिटं झाले असं, नाही दिवसभर आवाजच चालू आहे सकाळपासून. हा, गावात असते थोडस नाटक, काय भाषण असं म्हणतं. इथून मागे मी नव्हते जात, पण आज संध्याकाळी लवकर आवरलं तर मग जाऊन येऊयात. तुम्हाला पण दाखवेन तसं मी. म्हटलं जरा कॉफी घेऊया. आणि वातावरण आहे ना एकदम ढगाळ आहे सकाळपासून, ऊन बिन काहीच पडलं नाही, ढगाळ वातावरण. अगं सही ते साल तर काढ, तसंच खाती. आता संध्याकाळी काय करावं जेवणामध्ये? भाजी. हा, भाजी कोणती करावं तेच कळत नाही. डाळ भात. त्यांनी तयार केले. त्यांनी ना हे टीका लावायचा आहे ना तो साचा, त्याचं इथं मागचं ती दांडी होती का ती तुटली. त्यांनी बघ काय आयडिया केली, चिकट टेप लावला आणि त्याला काय ती काडेनी बिडीनी मागाशी बसला होता काय काय करीत. म्हणतो आता असं लावायचं असं ना. बघा पोरांचं डोकं कसं असते. सकाळी मीच काढली मस्त. पहिलं मी काय केलं, भगवा आपला रंग गंध आहे ना ऑरेंज कलर, त्याने पहिला गोल काढला आणि मग त्याच्यावरती चॉकलेटी का लाल होता त्याने काढला. छान मस्त लाल. चला आता या तुम्ही पण कॉफी प्यायला. घेते आता कॉफी पिऊन आणि संध्याकाळचं बघते. तर संध्याकाळी ना 7-7:30च्या दरम्यान एवढा मस्त चंद्र बाहेर दिसत होता, एकदम चंद्रकोर. आणि आज रोजा चालू होतात ना मोमेडियन लोकांचे, तर त्यांचं पण काहीतरी असतं की आजच्या दिवशी चंद्र दिसला पाहिजे. तर 5 ते 10 मिनिटच होतं बरं का, लगेच गायब झाला. पण खूप म्हणजे खूप मस्त वाटत होतं ते पाहायला. अचानक असं दिसलं मला, मी म्हटलं अरे चंद्र किती, आणि वेगळाच दिसत होता एकदम, अशी चंद्रकोर आणि एकदम वेगळा दिसत होता. आणि त्यामुळे सगळी गल्लीतली म्हणजे मुलं सगळी गोळा झाली होती पाहायला. कोण फोटो काढतंय, कोण व्हिडिओ काढतंय, असंच चाललं होतं. पण एवढं कसं लांबचं झूम करून नाही क्लिअर दिसत काही गोष्टी. पण तुम्ही कोणी कोणी चंद्र बघितलं मला नक्की सांगा. आणि बघा भगवा आपला कसा फडकवतोय बंगल्यावरती. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.